तर हाय गाईज, गुड इव्हिनिंग आणि वेलकम बॅक टू माय चॅनेल. तर मी तुमचा लाडका ऋषा. तुम्ही बघत असताना मी चाललोय गाडीत. तर मी कुठं चाललोय ते सरप्राईज आहे. नाही, सरप्राईज वगैरे काय नाही. मी चाललेलो आहे बालाजीला, तिरुपतीच्या रेल्वेने. तर तुम्ही म्हणत असताना रेल्वेने चाललाय आणि गाडीत काय तर रेल्वे आमची गाडी चालली आता दौंडला आम्ही गाडी लावणार आणि तिथून आम्ही रेल्वेने जाणार. तर तुम्ही आम्हाला बघत राहा. तर तुम्ही सगळे म्हणत होता तुझे पप्पा नाही दाखवित तू ब्लॉग मध्ये किंवा व्हिडिओ मध्ये. तर हे माझे पप्पा आहेत, ड्रायव्हिंग वगैरे करतात. त्यांचा स्वभाव शांत आहे, त्यामुळे काय नाही म्हणत मी त्यांना यायची इच्छा नाही माझ्या ब्लॉग मध्ये. त्यांना आवडत पण नाही जास्त सोशल मीडिया, त्यामुळे मी त्यांना जास्त घेत नाही. नाही तर माझी टोटल फॅमिली माझ्या व्हिडिओ मध्ये असते. तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटतो नक्की कमेंट मध्ये सांगा. नेक्स्ट क्लिप तुम्ही नक्की बघा, कसं वाटतंय कसं नाही मला सांगा. मी पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे, कसं असतं काय असतं, कुठून कसं जातात ते सगळं सांगणार आहे मी तुम्हाला. तर कसं वाटतंय तुम्ही नक्की बोलले का म्हणजे मला माहिती सगळं. पूजा दीदीचा मेकअप बघा, आमची मेमो बघा. तर गाईज कसं वाटतंय तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा. स्टे ट्यून. वर आलेलं माहिती नाही झालं. काय वर आलेलं माहिती नाही झालं. बाबा फायनली आम्ही दौंडच्या रेल्वेला आलेलो आहे आणि इथून आम्ही आता जाणार आहे पुढे. सांगा मग. अजून एखादी पिशवी असली तर ती ब्या बुजगावणार कटाळ नाही बसून काय दुखायला लागला. मला लय कटाळ कवा इथे काही लय कटाळ आलाय. खरंच जाईन जरा असं बघ तिकीट कमी. हा गाईज, माझं तिकीट कन्फर्म नाही एका जणाचं आमच्या, म्हणजे त्यात कोणी जाऊ शकतं, मी किंवा दिदी. ह्याला नाही आली पटा. नाही तिकीट कन्फर्म नाही. दोघांपैकी कोणी उतरू शकतं कधी. मी नाही होता. गाडीत बसून इतका कंटाळा आलाय गाईज. अख्खी रात्रभर झालंय. अवतार बघा कसं झालंय. झोप वगैरे काहीच नाही. शेजारची माणसं एवढे मोठ्याने घोरांची, त्यामुळे काय माझी झोपच झाली नाही. आणि एक मोबाईल बघते आणि कन्नड माणसं होती शेजारी. काय बोलत आहेत काय कुणाला काय कळत नाही. काही शिवाय देतात का काय आम्हाला काय कळलं नाही. तर स्टेशन पासून मंदिर 12 किलोमीटर आहे. मंदिर नाही मग मंदिर तो 40 किलोमीटर जाने का है. 40. इधर से रेनकुंड से 40 किलोमीटर. लॉज आपला 12 किलोमीटर. ये श्रीनिवासन बोल रहे हैं ना, वो 12 किलोमीटर है. मंदिर तो ऊपर है और बहुत ऊपर जाने का ना. होय, 20 मंदिर लय किलोमीटर लांब ऊपर है. जे आमचा लॉज आहे ना ते 12 किलोमीटर आहे. फायनली आम्ही चेकआउट करून मंदिराकडे चाललोय गाईज. आम्हाला एर्टिका गावली नाही 100 रुपये घेतात बघतात लॉज पासून वर जायला. आहे ना टकलं करणारे वर जाऊन गाईज. कसलं दिसन अन्ना लोक दिसन. लुंगी वगैरे प्रॉपर साऊथ लुक करणार. ब्लॅक शर्ट घालाय त्याच्यामुळं वाटलं तर ब्लॅक शर्ट पण काढीन अन्ना, गळ्यात लुंगी घालेन. मग कसं वाटतंय मग. हा मेन मुख्य इथनं चेकआउट. इथनं आता गेलं की तिरुमलाची हद्द सुरू होते. चेक पॉइंट आहे काय, चेक करा. लय मोठा आहे. काय अजून तुला का 8 वर्ष किती दुःख आहेत बघ ना. तर
तर गाईज वर जाऊन आहे ना खूप सारा पाऊस आहे. पाऊस म्हणजे धुकं आहे थोडक्यात. मला वाटलं नव्हतं एवढे धुकं असते आणि त्यामुळे इथं जास्त थंडी नाही. धुकं जास्त आहे आणि पाऊस पण आहे त्यामुळे इथं थंडी नाही. आमच्या इकडं गावाला खूप जास्त थंडी आहे त्याच्यापेक्षा. 2-4 तासासाठी केस उडवून घेतो परत टकला करायचं. बरं आहे टकलंच. हा अशी नाही चांगले दिसत, टकलं चांगले दिसत. तुला मी टकलं करीत नाही तुझे. मलाच आठवत नाही मी केव्हा टकलं केलं नाही. लहानपणी केलं हा आता केल्यावर चांगलं दिसत. फोटो करायला होणार टकलं जाऊन. असं चमकलं पाहिजे. हो माझं तसं कपाळ चमकतंय, असं चमकलं पाहिजे. काय त्यामुळे तर गॉगल घेतलाय ना साऊथ अण्णा वाटा. माझ्या कसं पण काढ, त्या मोबाईल मध्ये बी काढेल. एक मिनिट दूर. आगे जाऊ ना. एक मिनिट. अच्छा सगळे दुःख आहेत गाईज. आम्हाला सोडलं त्या गाडीवाल्याने. इथून बस फ्री बस. होय? ही काय नुसत्या गाड्या. बघा ओ पाटील काय मी मग काय म्हणते काय म्हणते बोलतो म्हणतात हाय काय करते तो. आता चाललं टकलं करायला. लय मजा वाटते तुला. लय मज्जा वाटते. माझं टकलं केलं. तुझं बी. हा भारी वाटतंय तुला. हा किती मजा आहे बघा माझं टकलं केलं मग. मेन मुख्य दौर आहे गायचे. खानाला आपल्याला इकडून नाही यायचं. मंदिर आहे. तर गायज आता आम्ही मंदिरात पोहोचलो. ही बाराजीचं एंट्री गेट आहे बघू शकता तुम्ही. अण्णा लोक आहेत सगळे फोटो वगैरे काढते ते. एंट्री गेट आहे. याच्या माग आहे ना गोल्डन टेम्पल आहे. जी मेन बालाजीचं आहे ना ते गोल्डन टेम्पल आहे याच्या माग. तर बघू शकता तुम्ही. तर गायज आता आम्ही निघालोय तिरुपती बालाजीला. मला काय लुंगी घालता येत. एक साइड मी निघली सगळी लुंगी बघू शकता तुम्ही. पेंट घातली आता. बघ पॅन्ट घातली वर दुमाडली पॅन्ट. त्यामुळं काय वाटत नाही लोकांना काही एवढे कळत नाही. फक्त आम्ही व्हिडिओ फोटोसाठी आलतो आता सध्या रील. आणि त्याच्यानंतर आता आम्ही जाणार आहे रूमवर जाऊन जेवण वगैरे करणार आहे. आणि संध्याकाळी आमच्या 8ला पासेस आहे. त्यानंतर आमचं दर्शन आहे. पण सॉरी गाईज तुम्हाला दाखवता येणार नाही. मी मोबाईल घरीच ठेवणार आहे कारण मोबाईल अलाउड नाही. तीच रूमवर ठेवणार आहे त्यामुळे तिथं काय अलाउड नाही मोबाईल वगैरे. हिंदीले वर जाणं तिरुमला. हा आपण 150 बाहुली घ्यायची. ह्या बाहुलीची म्हणलं आधी बिल लय वाटायचं. काय मी टक्कल केलंय बघू शकता तुम्ही. आता आम्ही परत चाललोय वर. आता आमचे पासेस वगैरे आहेत आमच्यापाशी दर्शनाचे. दर्शन वगैरे करणार आहे तिरुपतीचं. मोबाईल अलाउड नाही गाईज वर. मग आम्ही वर जाणार आहे.
वर जाणार. आता बस बघायला लागेल, बसने जायला लागेल. आताच आम्ही तिरुमलाची बस धरली. आता आम्ही वर जाणार आहे. असा विषय आहे की 11ला बस बंद होती. आमचं 11च्या आत दर्शन झालं पाहिजे. त्यामुळे आता आम्ही लाईनला जाणार आहे. तिथं उशीर नाही करणार. 11च्या आत दर्शन करून खाली येणार आहे. आलं की जो गाईज आमचं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. आता आम्ही वर चाललेलो आहे. दर्शन एक नंबर झालं. तुम्हाला दाखवता नाही आलं गाईज. दर्शन वगैरे एक नंबर झालं. काही मग किती 3.5 तासात लाईन आहे. 3.5 तासामध्ये लय हाल झाले. पण पायाचं भर तुकडं पडल्यात. पण काय नाही तसं पैसे देऊनच होतं. पण का दर्शन 300 रुपये पास म्हणजे ऑलरेडी बुक केले होते आम्ही खूप दिवसापूर्वी, 2 महिन्यापूर्वीच त्यांनीच केलं दर्शन. आता आम्ही हे मंदिर आहे बॅकग्राऊंडला, हे बघू शकता. हे बॅकग्राऊंडला मंदिर आहे. आता आम्ही दर्शन झालंय. पण आता काय झालंय, वर आम्ही अडकून पडलोय. ते जाता येत नाही आम्हाला वर. ते घरी खाली म्हणजे जिथं आमची लॉज आहे ना तिथं जाता येत नाही. कारण 11 ते 3च्या दरम्यान बसेस जे असतात ना किंवा प्रायव्हेट गाड्या हे सगळं बंद असतं. घाटावरचं सगळं बंद ठेवतात. त्यामुळं आम्हाला काही खाली जाता येणार नाही. मग सगळं बंद सध्या. त्यामुळं आम्ही वरच थोड्या वेळ एक तासभर थांबणार आहे आणि नंतर खाली जाणार. इथं अशी माणसं झोपतो मागच्या साईडला. तिथं बसलोय आम्ही थोड्या वेळ. नंतर मग जाताना मी तुम्हाला दाखव. गाईज आताच आम्ही चेकआउट केलेलं आहे. आणि मी एवढं मोठं वजन घेतलंय. दीदीने एवढंच वजन घेतलंय. तर गाईज आताच आम्ही निवासस्थान मंदिराचं आहे ते सोडलंय. आता आम्ही चाललोय रिक्षा घेऊन रेल्वे स्टेशनला. आमची आता 4 वाजता रेल्वे. आता वाजले 3. आम्ही परफेक्ट टाइमला चाललेलो आहे. तर गाईज पूजा दीदी कसं वाटतं तुला? लय भारी वाटतंय. असला सप्पर गावा केलाय तो फर्स्ट टाइम VIP मध्ये का काय म्हणतात ते AC मध्ये. खायला येते. काही खायचं नसतं. काय बी कुठं खाल्लंय. आईस्क्रीम माझं फेवरेट आहे. खाव नाही तर संपून जाईन. मी खाऊन टाकेन सगळं. बघ इकडे चल. चाय रे चाय 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 बेटा चाय 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 चाय. कार्तिक नादा काय बघा नाही आणलं एवढं सामान. माझं नाही काय. फायनली आम्ही दौंडला पोचलेलो आहे गाईस. झालं आता घरी मस्त खावा आता.